नमस्कार. महापालिकेचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आत्ता मी प्रभाग क्रमांक 10मध्ये आहे. या प्रभागामध्ये कोथरूड, डेपो आणि बावधन असा सगळा एरिया येतो आणि या प्रभागातले जे काही भाजपाचे सगळे जे उमेदवार आहेत ते आत्ता माझ्याबरोबर आहेत. मी प्रत्येकाची ओळख करून देतो इथे. किरण दगडे पाटील आत्ता आपल्याबरोबर आहेत. त्यानंतर अल्पना वरपे आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर सौ श्रद्धा प्रभुणे आहेत आणि त्यानंतर दिलीप वेडे पाटीलसुद्धा आता आपल्याबरोबर आहेत. ही सगळी मंडळी निवडणुकीला सामोरे जात आहेत. नगरसेवक म्हणून पुढच्या काळामध्ये ते काम करणार आहेत. त्यामुळे या सगळ्यांना आता मला काही प्रश्न विचारायचे आहेत. मी तुमच्यापासून मॅडम सुरुवात करतो, कारण लेडीज फर्स्ट म्हणून तुमच्यापासून. या प्रभागामध्ये जर आपण बघितलं तर गेली 17 वर्ष तुम्ही सगळी मंडळी युतीचा प्रचार करता आहात. म्हणजे भाजप आणि सेना असा एकत्र तुम्ही प्रचार करताय. यंदाची ही पहिलीच निवडणूक अशी आहे की जिथं तुम्ही फक्त भाजपचा प्रचार करणार आहात आणि मतदारांच्या समोर जाणार आहात. काय वाटतंय, कसं वाटतंय? फक्त भाजप कमळ हातात असताना कसं वाटतंय? आता गेली 17 वर्ष जेव्हापासून महानगरपालिका आहे तेव्हापासून हा वॉर्ड शिवसेनेला गेलेला आहे, कारण युती असल्यामुळे. आत्ता पहिल्यांदाच भाजपला इथे संधी मिळाली आहे. त्यामुळे आम्ही जेव्हा प्रचारासाठी लोकांकडे जातो त्यांचा रिस्पॉन्स खूप छान आहे, कारण इथे सुशिक्षित मतदार वर्ग आहे आणि मी स्वतः शिक्षिका असल्यामुळे त्यांच्या समस्या व्यवस्थित जाणून घेऊ शकते आणि त्यामुळे त्यांचा प्रतिसाद इतका चांगला आहे की, कारण विकास हा झालेलाच नाही असं त्यांचीच आहे. त्यांच्या अनेक समस्या आहेत ज्या आम्ही खूप जाणून घेतल्या आणि त्या सत्य परिस्थितीतल्या आहेच. महिला सुरक्षितता असो, महिला सक्षमीकरण असो, ज्या काही योजना आहेत त्या आत्तापर्यंत पोहोचल्याच नाही, आतापर्यंत पोहोचलेल्या नाही आहेत. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की आत्तापर्यंत या प्रभागामध्ये तसा विकास झालेला नाही आहे. आपण बघूयात आता विकास तुम्ही लोक कसे करणार आहात या प्रश्नांकडे मला यायचं आहे. किरण दगडे पाटील, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की आता निवडणुकीला सामोरे जाताना तुम्ही उद्या समजा निवडून आलात तर पुढच्या 5 वर्षामध्ये जो सगळा 5 वर्षाचा काळ आहे याच्यामध्ये नेमकं तुम्ही काय कामं करणार आहात लोकांची? आता या भागामध्ये पाहिलं तर या भागामध्ये एक पण क्रीडा संकुल असेल, गार्डन नाही आहे. बावधन भागामध्ये गार्डन नाही, क्रीडा संकुल नाही आहेत. ज्येष्ठ नागरिकांना चालायचं म्हणलं चांदणी चौकापासून ते पोलीस चौकी असेल तिथपर्यंत फुटपाथ नाही नीट चालायचं म्हणलं तर. परत वाहतुकीचा प्रश्न आहे, तर उड्डाणपुलाचा प्रश्न आहे, तो सोडायचा आम्ही प्रयत्न करणार. तसेच मी स्वतः क्रीडा संकुल म्हणजे कोणतेही पद नसताना 5 वर्षापूर्वी हे चांदणी चौकामध्ये क्रीडा संकुल उभं केलं आहे. जवळ 300 लहान मुलं तिथं आत्ता त्याचा लाभ घेतात. तर आम्ही ई रिक्षा असतील, ई रिक्षा पण मी खर्च दिलीपांना असतील, आम्ही दोघांनी 10 रिक्षा त्या भागामध्ये चालू केलेल्या आहेत. तर आम्ही कोणतेही पद नसताना ही कामं केलेली आहेत. तर निवडून आल्यानंतर काय करू? दिलीपजी, तुमच्याकडे मी येतो. पहिला प्रश्न मला तुम्हाला असा आहे की आता हे सगळे म्हणत आहेत की मी हे काम केलं आहे, ते काम केलेलं आहे, पण मुद्दा असा आहे की आज जर आपण कोथरूड डेपो परिसर सगळा बघितला, बावधन जर सगळा बघितला तर अत्यंत ट्रॅफिकचा जाम होण्यातला हा सगळा प्रभाग आहे. कारण इकडून सगळेजणं हिंजवडीला जात असतात. आज रस्त्यांची अवस्था आणि ट्रॅफिकचा जर प्रश्न बघितला तर तो अत्यंत गंभीर आहे. या प्रश्नाची सोडवणूक पुढच्या काळामध्ये कशी तुम्ही करणार? माननीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी पुणे शहरामध्ये मेट्रो आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी पुणे शहरामध्ये मेट्रो प्रकल्प चांगल्या पद्धतीने राबवण्यासाठी आता सुरू केलेला आहे. त्याचं भूमिपूजनसुद्धा मोदी साहेबांनी केलं. त्याचं प्रत्यक्षात कामही सुरू झालेलं आहे. तो प्रकल्प वनाज कंपनीपर्यंत सँक्शन झालेला आहे, परंतु आम्ही पुढच्या काळामध्ये वनाजपासून तो चांदणी चौकापर्यंत तो पुढे नेण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर चांदणी चौकापासून कात्रज असेल, हिंजवडी IT पार्क असेल, ह्याही नागरिकांना मेट्रोमध्ये जाण्याचं मेट्रो त्यासाठी तो प्रकल्प तिथेही पुढच्या काळामध्ये आम्ही पक्षाच्या वतीनं तो करण्याचा प्रयत्न तुम्ही करणार आहात. श्रद्धाताई, मी तुमच्याकडे येतो. तुम्ही डॉक्टर आहात आणि राजकारणात आलेला आहात. मुळामध्ये असा प्रश्न पडतो की तुम्ही राजकारणात का आलात डॉक्टर असताना? खरं तर आपण घरात बसून सगळेजण राजकारणावर टीका करतो, राज्यकर्त्यांवर टीका करतो, पण आता तुम्ही प्रत्यक्ष राजकारणात उतरलेला आहात. पेशाने डॉक्टर असलात तरी का असं वाटलं की आपण राजकारणात उतरावं? मला कुटुंबाकडनंच समाजकार्याची खूप चांगली पार्श्वभूमी लाभली आहे. कारण काय, माझे वडील ॲडव्होकेट अशोक प्रभुणे हे 1972पासनं समाजकारणात आहेत. तर पहिले जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असा त्यांचा कार्यप्रवास आहे. या पार्श्वभूमीतच रुग्णांची सेवा करायला मिळावी म्हणून मी वैद्यकीय क्षेत्रात आले. आणि राजकारणात याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी सर. कारण काय, ते माझे प्रेरणास्थान आहेत आणि त्यांचं कार्य इतकं अफाट आहे
आहे की या कार्यात मी पण माझ्या माध्यमातनं एक खारीचा पण महत्त्वाचा वाटा उचलावा अशी माझी इच्छा होती, म्हणून मी वैद्यकीय क्षेत्रातनं राजकारणात आले. अतिशय चांगली गोष्ट आहे की वैद्यकीय क्षेत्रातनं राजकारणामध्ये तुम्ही आलात, पण खेदाची गोष्ट इतकीच अशी आहे की या प्रभागामध्ये एकही सार्वजनिक रुग्णालय नाही. अद्ययावत रुग्णालय व्हावं अशी खरं तर इथल्या मतदारांची मागणी आहे, पण आत्तापर्यंत तसं काही झालेलं नाही. त्या दृष्टीतनं तुम्ही काय करणार? या प्रभागात रुग्णालय नाही आहे, पण आम्ही एक आदर्श महापालिकेचं ससून रुग्णालय जे आहे त्याचा ठेवला आहे. त्यामुळे आम्ही निवडून आल्यावर प्रभागात शासकीय रुग्णालय मोठ्या प्रमाणावर यावं यासाठी प्रयत्न करणार आहोत. आणि एक डॉक्टर असल्यामुळे मी कायमच महिलांचं किंवा ज्येष्ठ नागरिकांचं आरोग्य, त्यांना प्राथमिक सुविधा आरोग्याच्या पुरवण्यासाठी तत्पर राहणार आहोत. ताई, मी तुमच्याकडे येतो. महिलांचे प्रश्न म्हणजे आरोग्याचा जसा झाला तसा महिलांचे प्रश्न हे गंभीर आहेत. महिलांच्या सबलीकरणाचा प्रश्न असू देत, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न असू देत, आणि सगळ्यात दुर्दैवानी असं म्हणावंसं वाटतं की आज पंतप्रधान नरेंद्र मोदीसुद्धा म्हणतात की स्वच्छतागृहांची बांधणी प्रत्येक ठिकाणी झाली पाहिजे, पण आपल्याला स्वच्छतागृहांचा अभाव दिसतो. आज महिलांना जाता येत नाही अशी परिस्थिती होते. हा गंभीर प्रश्न आहे. म्हणजे मी तर एक वेळ म्हणेन की ट्रॅफिक आणि हे सगळे प्रश्न आपण सोडवू शकू, पण महिलांच्या बाबतीमध्ये आत्तापर्यंत कोणीही अशा प्रश्नांकडे लक्ष दिलं नाही. तुम्ही काय करणार? प्रथमतः ज्या प्राथमिक गरजा आहेत, जसे स्वच्छतागृह, तुम्ही पूर्ण प्रभागात पाहिलं तर अगदी बोटावर मोजण्या इतके स्वच्छतागृह आहेत जे सार्वजनिक आहेत. तर त्याच्या सुधारणासाठी प्रयत्न करणार. तसेच महिला सबलीकरण, सक्षमीकरण यासाठी आपल्या मोदींजींनीच ज्या काही योजना राबवल्या आहेत, कौशल्य विकास योजना, स्वयंरोजगार योजना, यांचा लाभ आपल्या प्रभागातील महिलांना होईल यासाठी आतोनात प्रयत्न करणार. तसंच सुरक्षितेच्या मुद्द्यावर बोलायचं म्हणलं तर पूर्ण प्रभागामध्ये CCTV कॅमेरे बसवायचे आणि ते कॅमेरे आपल्या अंतर्गत जे पोलीस स्टेशन्स आहेत त्यांच्याशी कनेक्ट करणार आणि त्यातून पोलिसांची गस्त किंवा जे पोलिसांच्या फेऱ्या असतात त्या वाढवण्याचा अगदी मनापासून आणि आटोकाट प्रयत्न करणार. किरण दगडे पाटील, तुमच्याकडे येतो. लोकसंख्या वाढती आहे. आज आपण कोथरूड परिसर बघितला, बावधन बघितला, कोथरूड डेपो बघितलं, सोसायट्या वाढत आहेत. त्या मानाने पाण्याचा जो प्रश्न आहे हा खूप तसाच, म्हणजे बऱ्यापैकी जरी पुण्यामध्ये पाण्याचा प्रश्न कमी असला तरी तो दिवसेंदिवस गंभीर होतो आहे. अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणी येतं, काही ठिकाणी एक वेळ पाणी येतं, अशी परिस्थिती असते. या पाण्याच्या प्रश्नाची सोडवणूक तुम्ही कशी कराल? समान पाणी वाटप निवडून आल्यानंतर सर्वप्रथम सर्व भागाला समान पाणी वाटप चालू करणार आहे. समान पाणी वाटप चालू करणार आहे. आपल्याबरोबर इथे काही नागरिक पण आहेत. काय सांगाल? उमेदवार तर आश्वासनं देतातच आहेत आणि अनेकदा आपण बघितलं की उमेदवारांनी आश्वासनं दिली आहेत, पण असंही म्हणतात की आश्वासनं देण्यापलीकडे पुढे काही होत नाही. उद्या हे निवडून आल्यानंतर कोणी वॉर्डामध्ये दिसतही नाही अशी परिस्थिती असते. असं काही अनुभव आणि असं तुम्हाला काय वाटतं नागरिक म्हणून? ही खरी परिस्थिती आहे. गेले 15 वर्ष या प्रभागात किंवा या वॉर्डमध्ये, प्रभाग आणि वॉर्ड ह्यामध्ये कधीही इकडचे जे स्थानिक नगरसेवक आहेत ते कधीही स्वतः या वॉर्डमध्ये दिसले नाहीत. स्वतःची वॉर्डची प्रगती करणं दूर, स्वतःची प्रगती करण्यात माहीर होते, ते मशगूल असते. सध्या भाजपवर विरोधकांकडनं एक आरोप होतोय की गुंड प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिली गेलेली आहे. या प्रश्नाला उत्तर तुम्ही कसं द्याल किंवा या प्रश्नाकडे तुम्ही कसं काय बघाल? काय विरोधकांकडे कुठलाही विकासाचा मुद्दा राहिलेला नाही. त्यांनी विकासच केला नाही आणि आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन या प्रभागामध्ये सर्वच 4ही उमेदवार आम्ही आलेलो आहे. त्यामुळं ते खोटे आरोप करतात, कुठलेही त्याच्यामध्ये तथ्य नाही आहे अशा पद्धतीने आरोप करतात. ते विरोधकांनी आम्ही एवढं काम केलेलं आहे या भागामध्ये तर त्यांच्या कोणता मुद्दाच राहिलेला नाही आहे. त्याच्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्याच्यामुळे ते चुकीचे आरोप करत आहे आमच्यावरती. आता ते कोथरूड डेपो आणि बावधनच्या नागरिकांना खऱ्या अर्थाने विकासाचा लाभ मिळणार आहे का नाही हे काळच ठरवेल.
नमस्कार, मी सुहास. महापालिकेचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आता मी पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 9मध्ये आहे. हा प्रभाग जो आहे हा सगळ्यात पुण्यातला मोठा प्रभाग म्हणून समजला जातो. साधारणतः 98,000 मतदारांची संख्या असलेला हा प्रभाग मानला जातो. अर्थात या प्रभागामध्ये बाणेर, बालेवाडी, सुतारवाडी, सोमेश्वरवाडी, पंचवटी अशा पद्धतीचा सगळा एरिया, पाषाणसुद्धा याच्यामध्ये कव्हर होतो आहे. आणि या प्रभाग क्रमांक 9च्या ज्या उमेदवार आहेत, राष्ट्रवादीच्या ज्या उमेदवार आहेत, सौ विद्याताई लहू बालवडकर या आत्ता माझ्याबरोबर आहेत. ताई, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे महाराष्ट्र Thank वनमध्ये. you. ताई, अगदी सुरुवात करताना पहिल्यांदाच मला तुम्हाला हे विचारावंसं वाटतं की खरं तर तुम्हाला माहेरचा आणि सासरचा असा दोन्हीकडचा एक सामाजिक कार्यातला, राजकीय कार्यातला एक वारसा तुम्हाला लाभलेला आहे. तुम्हाला राजकारणात यावं असं का वाटलं? कारण आता तुम्ही प्रभाग क्रमांक 9मधून नगरसेविकेसाठी मतदारांच्या समोर जातात. आपण राजकारणात उतरावं आणि सेवा करावी असं का वाटलं? मुळातच माझा जन्म लोकसेवेची आवड असणाऱ्या घरात झाला. त्यानंतर माझे पती श्री लहू गजानन बालवडकर यांनी गेली 10 ते 12 वर्ष या प्रभागात कोणतेही राजकीय व्यासपीठ नसलेल्या अशा म्हणजे राजकीय व्यासपीठ नसताना देखील आपल्या बाणेर बालेवाडी या प्रभागात सामाजिक कार्य केलं. त्यांच्या प्रत्येक सामाजिक कार्यात माझा सहभाग होता, राहिलेला आहे, इथून पुढेही राहील. त्याच सामाजिक कार्याला आता नवीन वळण द्यायचंय. त्यासाठी मी आता या ते कार्य तुम्हाला पुढे घेऊन जायचंय किंवा माझ्या माहेरच्या आणि सासरच्या दोन्ही लोकसेवेच्या वारशाला आता इथून पुढे न्यायचे. त्यासाठी एक नवीन वाटचाल मला सुरुवात करायची आहे. ताई, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे की हा वारसा पुढे तुम्हाला न्यायचा आहे. म्हणूनच मला आता तुम्हाला असं विचारायचं आहे की तुम्ही या निवडणुकीच्या निमित्ताने आता मतदारांना सामोरे जाता आहात. आता सामोरं जाताना मतदारांना तुम्ही काय आश्वासित करणार आहात? काय अजेंडा राहणार आहे? काय मतदारांचे प्रश्न तुम्ही समोर घेऊन जाणार आहात? तसं पाहिलं तर आपला हा बाणेर बालेवाडीचा भाग हा आपल्या राष्ट्रवादीच्या तिन्ही नगरसेवकांनी, चालू नगरसेवकांनी आत्तापर्यंत प्रचंड विकासाची कामं केलेली आहे. विकासाच्या प्रगतीपथावरती अजून पुढेही कामं चालू राहतील त्यांच्या हातनं, आमच्या हातनं. कसं आहे, आता आपला जो पुणे एरिया आहे किंवा पिंपरी चिंचवड किंवा हा आमचा बाणेर बालेवाडी भाग हा आता स्मार्ट सिटीमध्ये गणण्यात आलेला आहे. बरोबर आहे. तो काय आपला एक म्हणजे पुणेचा किंवा पिंपरी चिंचवडचा महानगरपालिकेचा तो निर्णय नाही आहे. तो एकतर आपल्या पूर्ण भारत सरकारचा निर्णय आहे. आपल्या या प्रभागाच्या बाणेर बालेवाडी भागाच्या या विकासाला डोळ्यासमोर ठेवून आत्ता आपल्याला भारत सरकारनं त्या स्मार्ट सिटीमध्ये आपल्याला घेतलेलं आहे. जवळजवळ आपली ही राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची जी कार्य आहेत ते 80 ते 85% विकास इथं झालेला आहे. म्हणजे मुळात तुम्हाला म्हणायचं की ऑलरेडी स्मार्ट सिटी आहे. ऑलरेडी स्मार्ट सिटी आहे. त्यामुळं भारत सरकारने आपल्याला त्याच्यात निवडले. हा मानाचा तुरा आपल्याला इथं लागलेला आहे. पाण्याचा जो एक मुद्दा आहे या सगळ्या भागामध्ये आपण बघितलं तर पाण्याचा मुद्दा खूप जाणवतो आहे. अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की एक वेळ पाणी मिळत आहे, पाण्याचा पुरवठा कमी पडतो आहे आणि हा इथला ज्वलंत मुद्दा आहे. मी समजतो की लोकसंख्या वाढती आहे त्यामुळे हे सगळे प्रश्न वाढणारच आहेत. पण मग या पाणी प्रश्नाच्या सोडवणुकीकडे तुम्ही आगामी काळामध्ये जर तुम्ही निवडून आलात तर आगामी काळामध्ये या लोकांचे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न तुम्ही कसा सोडवा? एकतर पहिल्यांदा म्हणजे आता तुम्ही ज्याप्रमाणे बोललात की लोकसंख्या ही वाढत चालली. एकतर ग्रामीण भागातली लोकसंख्या आपण जशी सिटीमध्ये येते किंवा सिटी IT पार्क झाल्यामुळं सिटी एरिया मोठा वाढत चाललेला आहे. पहिलं पाहिलं तर आपल्याला डॅमची स्वरूप डॅम जे आहेत ते आहे तितकेच राहिलेले आहेत. लोकसंख्या नुसती वाढत चाललेली आहे. तेवढं जर पाणी सगळ्यांना पुरवायचं असेल तर ती अवघड परिस्थिती आहे. पहिलं मी सांगेल की नागरिकांना जागृत करून देईन की तुम्ही पाण्याचा योग्य आणि पुरेपूर व्यवस्थित वापर केला पाहिजे. कारण मी आता ज्या ठिकाणी फिरत होते ना त्या ठिकाणी मला असं जाणवलं की तुम्हाला जरी तुम्ही 3-3 तास पाणी एका वेळेस येत असेल तरी तुम्ही त्या जे पाईपलाईन आहेत त्याला कॉकसुद्धा साधे बसवलेले नाही आहेत ना. जरी तुमच्या नगरसेवकांनी तुम्हाला ते बसून दिले तरी तुम्ही काढता. हा नागरिकांचा प्रॉब्लेम आहे. आमचं असं म्हणणं नाही की तुम्ही तो तुमच्या पद्धतीने सॉल्व्ह केला पाहिजे. आम्ही त्यासाठीच असणार आहोत.
पण जर तुम्ही स्वतः नागरिक, आपण एक जागरूक नागरिक अशा हिशोबाने जर तो प्रश्न आपल्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला तर तो सगळ्यांनाच सोपा पण जाणार, सगळ्यांना आनंददायी पण असणार आहे. म्हणून माझं पहिला प्रभाव असणार की मी नागरिकांना जागृत करून देणार की पाणी हा ज्वलंत एक समस्या आहे. तुम्हाला किती आपण गांभीर्याने बघितलं पाहिजे. आपल्याला नुसतं आपल्या 2 प्रभाग किंवा 2 महानगरपालिकेच्या हिशोबापुरते डॅम तेवढ्यासाठीच नाही, बाकीच्या प्रभागांना किंवा बाकीच्या ठिकाणी आपल्याला पाण्याची समस्या सोडवावी लागते. त्या हिशोबाने नागरिकांना आम्ही जागृत करून जे पाण्याचा प्रॉब्लेम येईल त्या प्रॉब्लेमला कुठल्या पद्धतीने कशा रीतीने आपण सोयीस्कररित्या सगळ्यांना पाण्याची किंवा आपण पाण्याच्या टाक्या आता इथं बालेवाडीमध्ये आपल्या नगरसेवकांच्या माध्यमातून मोठ्या मोठ्या टाक्यांचं इथं चालू केलेले आहेत. जर काही लोकांना ते किंवा अजून बऱ्यापैकी लोकांना माहीत नाहीत की आपण हे चालू केले. आपल्याला जे पाणी येतं ते कुठून येतं, नवीन नवीन सोसायट्या आहेत, सोसायट्यांना सगळीकडे पाणी पुरवावं लागतं. ते पाणी कुठून येतं हे सगळ्यांना माहीत नसतं. ते एक सांगितल्यानंतर आपण आता आहे निवडणुकीचा काळ म्हणून नाही की निवडणुकीचा आत्ता काळ आहे म्हणून त्यांना आता सांगितलं पाहिजे, अशातला भाग पण नाही आहे. रेल्वेवरनं औंधमध्ये येण्यासाठी जो ब्रिज होतोय तो अजूनही अपूर्ण अवस्थेमध्ये आहे. तो पूर्ण करण्याच्या दृष्टीनं तुम्ही काय पावलं उचलणार आणि जेणेकरून वाहतूक व्यवस्था किंवा ज्याला आपण म्हणतो एक ट्रान्सपोर्ट दळणवळण पद्धतीची व्यवस्था ही सुरळीत व्हावी 2 शहरांमधलं, कारण हा जोडणारा भाग आहे 2 शहरांना. तर त्या दृष्टीनं रस्त्यांची आणि त्या पुलाचं काम लवकर पूर्ण व्हावं या दृष्टीनं कशी पावलं उचलणार? मगाशी सांगितल्याप्रमाणे आपला तर स्मार्ट सिटीमध्ये सहभाग झालेला आहे. त्यानुसार आता प्रत्येक जे रस्त्यांचं जाळं आहे ते रस्त्यांचं जाळं आम्ही सिमेंटचं करतो. कारण एक असं आहे, छोट्या गल्लीतल्या म्हणजे एक नॉर्मली जो आपण म्हणतो रस्ता तो आम्ही सिमेंटचा करण्याचा किंवा सिमेंट कॉन्क्रीटचा करून देण्याचा आमचं प्राथमिक प्राधान्य राहणं. कारण कसं होतं, ज्यावेळेस आता तुम्ही नवीन बांधकाम काढसाल त्यावेळेस त्याला तो जो सिमेंटचा रोड आहे तो फोडता येत नाही. त्याच्यामुळे जर पाईपलाईनची किंवा साधा जर डांबरीकरण असेल तर तो फोडून जे लोक जे असतो ज्याचा बांधकामामध्ये सहभाग असतो तो फोडतात आणि चालू करतात. त्या हिशोबानं आपण एकदा कॉन्क्रीटचे रोड सगळीकडे करणार आहोत. आता तुम्ही पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेचे बोललात, आपलं बऱ्यापैकी काम तिचं 80 ते 85% काम पूर्ण झालेलं आहे. पिंपरी चिंचवडच्या भागाचा जो काम राहिलेले ते त्यांच्या बाजूने राहिलेले. तो रोड आपण जो पुलाचं बांधकाम झाले तिथून पुढचा रोड जो राहिलेला आहे त्याला आपण प्रथम प्राधान्य देणार. ते प्रगतीपथावर काम आहे ते पूर्ण करणार. हा आमचा अजेंडा राहील त्या ठिकाणी. आणि आत्ता समजा पूर्वी इथून मागे बालेवाडीमधल्या नागरिकाला औंधमध्ये जायला जितका आता मध्ये जो पूल झाला आहे किंवा एक सिमेंट कॉन्क्रीटचा रोड झाला आहे त्या रोडनं पहिल्यांदा जायला कमीत कमी अर्धा ते पाऊण तास म्हणजे लागायचा, फिरून जायला लागायचं. आता 5 ते 10 मिनटात कुठलाही नागरिक तिथं जागेवर जाऊन थांबतो. महिलांच्या सुरक्षेच्या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता? एकतर ह्या घटना झाल्या ह्या खूप दुर्दैवी आहे. असं घटना होऊ नये त्यासाठी आपण इथे जागोजागी CCTV कॅमेऱ्याचं आयोजन म्हणजे किंवा बसवून घेणार आहोत. प्रत्येक प्रभागामध्ये प्रत्येक चौकामध्ये आपण ते बसवण्याला प्राधान्य देणार आहोत. दुसरं महिला सबलीकरण किंवा महिला सुरक्षितेच्या हिशोबाने आपण म्हणजे प्रशिक्षण वर्ग इथे स्वरक्षण करण्यासाठी प्रशिक्षण वर्ग करणार आहोत. त्याचबरोबर आपण जसं म्हणतो की तुम्ही मुलींना प्रत्येक गोष्टी सांगता तसंच मुलांनाही सांगितलं पाहिजे. कारण आताचं जनरेशन आणि इथून पुढचे जनरेशन ही खूप फास्ट पिढी राहणार आहे. त्यांना जरी म्हणजे हे आता सोशल नेटवर्किंग साईट वगैरे ह्याच्यातनं जो त्यांच्यावरती प्रभाव झाला आहे, एक नागरिक म्हणून किंवा एक आई म्हणून पहिल्यांदा माझं ते काम राहणार आहे की आपल्या मुलाला एक संभाषण झालं पाहिजे किंवा अशा हिशोबातनं तुम्ही त्यांना पहिलं प्रशिक्षण दिलं पाहिजे की अशा गोष्टी टाळणे हे खूप गरजेचं आहे. पोलीस चौकी पण आहे इथं आपल्या बालेवाडीमध्ये पोलीस चौकीचं काम चालू आहे, म्हणजे पूर्ण झालेलं आहे ते.
फक्त राहिलेला प्रश्न असा आहे की आपलं पूर्ण काम झालेलं आहे, ते प्रगतीपथावरती आहे. राज्य शासनाचं काय ते काम राहिलेलं आहे ते आता ती सुरू होणं ही एक फक्त त्याची औपचारिकता राहिली. आमच्याकडनं जास्त पाठपुरावा चाललाय की पहिली बालेवाडीत पोलीस चौकी झाली पाहिजे, त्याची गरज आहे. कारण आता एवढी वाढती लोकसंख्या आहे, त्यांचे प्रत्येक प्रश्न ते आपल्याकडे घेऊन येणार. आपण त्यांच्या थ्रू किंवा औंधमध्ये किंवा चतुर्शिंगी पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला जायला लागतं. त्यापेक्षा इथले जवळच्या जवळ झालं तर ते सोयीस्कर राहणार आहे. पाणेरमध्ये किंवा या सगळ्या परिसरामध्ये कुठंही शासकीय रुग्णालय नाही आहे. म्हणजे आज जर का इथल्या माणसाला आरोग्याचा कोणताही प्रश्न उद्भवला तर त्याला पिंपरी चिंचवड किंवा पुण्याच्या शहराकडे धाव घ्यावी लागते. एवढ्या मोठ्या प्रभाग असताना इथे शासकीय रुग्णालय व्हावं, ते अद्ययावत व्हावं, यासाठी काय कराल? यासाठी पहिलं कचरा नियोजन. कचऱ्याचं जे नियोजन आपण म्हणजे नाही का, आता आमच्याकडं कचरा विलगीकरणचा एक मोठा हॉल तिथं केलेला आहे. तिथं 10-12 जणं लोक बसून कचऱ्याचं वर्गीकरण करता येईल अशा पद्धतीने आपल्या नगरसेवकांनी तिथं नगरसेवक आपले बाबूराप्पा चांदेरे यांनी त्याची आवर्जून केलेली एक बांधणी आहे किंवा तो एक त्यांचा प्रगती किंवा स्मार्ट सिटीतला एक भाग आहे की आपलं जिथे जिथे कचरा आहे तो कचरा त्या ठिकाणी नेऊन त्याचं विलगीकरण करून त्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. कारण आरोग्याचा प्रश्न पहिला निर्माण होतो तो कचऱ्यामुळे किंवा कचरा किंवा अजून गटारी वगैरे त्यानुसार जर तो हे नाही झालं तर सांसर्गिक रोगांना जरा प्रादुर्भाव मिळणार तिथे. त्याच्यानंतर झाला हॉस्पिटलचा प्रश्न, तर आमचा प्रयत्न राहणार की इथून जर तुम्हाला पुण्याला किंवा औंधला शासकीय रुग्णालयात जायला लागत असेल तर तो डिस्टन्स कमी करावा. की अचानक जर एखादा अपघात झाला किंवा कुठे अचानक इमर्जन्सी आली तर त्या लोकांना तिथपर्यंत जाण्यासाठी भाग न पडता आपल्या इथे जवळ कुठंतरी झालं तर ते चांगलं राहणार की. आणि तो आमचा एक विकासाचा भागामध्ये ते राहील. मला आता 2 प्रश्न एकत्रित मी विचारतो कारण आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून. मुलांसाठी खेळाची मैदानं, मुलांसाठी काहीतरी ज्याला एंटरटेनिंग आपण अशा पद्धतीचं की लहान मुलांना ज्याच्यातनं करमणूक होऊ शकेल अशा पद्धतीचे काही उपक्रम या प्रभागामध्ये अशा पद्धतीचं काही करण्याचं योजना आहेत का? एक मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी. मग ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र असेल, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं काही पावलं असतील, पण ज्येष्ठ नागरिक आणि मुलांसाठी काय योजना आहेत? पहिलं तर मी हे सांगू इच्छिते की आम्ही गेली बरेच वर्ष माझे यजमान लहू बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बालजत्राचं आयोजन करतो. तिथं खूप मोठा प्रतिसाद आम्हाला मिळतो. लहान मुलांना एक योग्य रंगमंच मिळतो, त्यांचा आनंद. कारण आता सिटी एरिया असल्यामुळं अशा बालजत्रा आपल्याकडं काही भरत नाही. त्याच्यामुळं कधीतरी वेळ काढून त्यांच्यासाठी आवर्जून अशा लहान मुलांसाठी आम्ही तो एक कार्यक्रम हाती घेतला होता. त्याला खूप मोठा प्रचंड असा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर आता आपण आपल्या बालेवाडीतच एक 11 एकर आरक्षित जागा आहे. त्या ठिकाणी आपण एका भव्य अशा की पुणे पिंपरी चिंचवड अशा भागातनं त्या ठिकाणी एक मोठं उद्यान स्थापनेची आपली विचार आहे. आणि तिथंच म्हणजे आता जसं म्हणतो आपण लहान मुलांच्या बरोबरच ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र आपल्या इथं झालेलंच आहे आपल्या नगरसेवकांनी. तसंच म्हणजे आता मला ह्या ठिकाणी आता आम्हाला चालू याच्यात अशी मागणी आली होती की पंचवटी भागातनं की आम्हाला इथे काही नाही झालं तरी चालेल, फक्त पाण्याचा प्रश्न आणि विरंगुळा केंद्र, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र इथं उपलब्ध करून द्या. त्यासाठी आपली तिथं आता कामही चालू झालेली आहेत. म्हणजे त्यांची मागणी आल्यानंतर आपण काही दिवसातच त्यांना ती प्रतिसाद दिला. त्यांनी आमचे आभारही मानले तिथे. त्यांनाही चांगलं वाटलं, आम्हालाही चांगलं वाटलं की आपल्याकडनंही काहीतरी सेवा चालू आहे की आपण त्यांच्या प्रश्नांना व्यवस्थितपणे उत्तर देतोय. या होत्या विद्याताई बालवडकर. त्यांनी मतदारांना आश्वासित तर खूप केलेलं आहे, कामं करून दाखवणार असे आश्वासनं मतदारांना आहेत. आता अर्थात येणारा काळ ठरवेल. 23 फेब्रुवारीनंतर खऱ्या अर्थाने ठरेल की त्यांचा जो दावा आहे तो योग्य आहे किंवा नाही. मतदार कौल देणार आहेत. मतदार हा राजा असतो, त्यामुळे तो 21 तारखेला आपली मतं ही मतपेटीमध्ये बंद करेल आणि 23 तारखेलाच खऱ्या अर्थाने कळेल की विद्या बालवडकर ज्या पद्धतीने म्हणत आहेत त्या पद्धतीने पुढच्या कामासाठी त्या पुढे जाऊ शकतायत किंवा नाही शकत आहेत. हा येणारा काळच ठरवेल. पाहत राहा महाराष्ट्रवान.